आणि बुलेटिनची सुरुवात करूयात प्रजासत्ताक दिनासंदर्भातल्या बातम्यांनी। 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्स पोस्टवरून सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्यात। प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा। भारताच्या अभिमानाचं आणि वैभवाचं प्रतीक असलेला हा राष्ट्रीय उत्सव तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण करो, विकसित भारताचा संकल्प आणखी दृढ हो, अशा शुभेच्छा मोदींनी दिल्यात। भारत आज 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय। प्रजासत्ताक दिनासाठी कर्तव्यपथावर लष्कर, वायुदल आणि नौदलाच्या सामर्थ्याचं प्रदर्शन पाहायला मिळालं। यावेळी युरोपियन युनियनचे 2 वरिष्ठ नेते, युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे खास पाहुणे म्हणून उपस्थित होते। दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या परेडमध्ये देशभरातील 30 चित्ररथ सहभागी झाले होते। यामध्ये काही राज्यातील तर काही मंत्रालयांच्या चित्ररथांचा समावेश होता। मध्य प्रदेश राज्यानं राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या गौरवशाली जीवनकार्याला समर्पित करणारा चित्ररथ तयार केला होता। चित्ररथाच्या सुरुवातीला अहिल्याबाईंची शिवलिंग धारण केलेली भव्य प्रतिमा तयार करण्यात आली होती, तर मधल्या भागात देवी अहिल्याबाई घोड्यावर आरूढ असलेल्या स्वरूपात दाखवण्यात आल्या होत्या। से काशी तक टूटे शिवालय, जिसने खड़े कराए फिर प्राण बसाए, देवी सा जिसका मान सुशासन। ओडिशाच्या चित्ररथामध्ये आत्मनिर्भर भारत ही संकल्पना प्रभावीपणे साकारण्यात आली होती। राज्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाची प्रेरणादायी कथा या चित्ररथाच्या माध्यमातून मांडण्यात आली होती। महिलांच्या नेतृत्वाखालील सर्वसमावेशक सहभाग यामध्ये दाखवण्यात आला। यामधून समान विकासासाठी ओडिशाची असलेली कटिबद्धता आणि भारताच्या सामाजिक आर्थिक प्रगतीतील वाढती भूमिका अधोरेखित करण्यात आली होती। पश्चिम बंगालच्या चित्ररथामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात राज्यानं बजावलेल्या भूमिकेची प्रभावी आणि प्रेरणादायी मांडणी करण्यात आली होती। हा चित्ररथ सांस्कृतिक जागृतीपासून ते क्रांतिकारी नेतृत्वापर्यंतच्या ऐतिहासिक प्रवासाचं दर्शन घडवणारा होता। चित्ररथाच्या सुरुवातीला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं दर्शन घडतं। यानंतर स्वामी विवेकानंद आणि श्री अरविंद यांच्या माध्यमातून बंगालमधील आध्यात्मिक आणि वैचारिक जागृतीचं चित्रण करण्यात आलंय। जम्मू काश्मीरच्या चित्ररथावर कला, परंपरा आणि लोकसंस्कृतीचा सुरेल असा संगम दिसून आला। सांस्कृतिक वारशाचे आणि कलात्मक परंपरेचं दर्शन या चित्ररथातून दिसून आलं। चित्ररथाच्या एका बाजूला जम्मू आणि काश्मीरमधील पारंपरिक कलांच्या वैभवशाली परंपरेचा गौरव करण्यात आला। हातानं गाठी घातलेल्या गालिचे, बारकाव्यांनी कोरलेली अक्रोड, लाकडातील कलाकुसर यामधून कारागिरांच्या अपार कौशल्याचं दर्शन घडवण्यात आलंय। परफेक्ट डिपिक्शन ऑफ कल्चर। देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशनं वीर जवानांना मानवंदना देणारा चित्ररथ तयार केला। हिमाचल प्रदेशनं आजवर 1203 शौर्य पदक विजेते देशाला दिलेत। यामध्ये 4 परमवीर चक्र, 2 अशोक चक्र आणि 10 महावीर चक्रांचा समावेश आहे। देवभूमी असलेल्या हिमाचल प्रदेशची ओळख ही वीरभूमी सुद्धा आहे, असा संदेश या चित्ररथावरून देशाला देण्यात आला आहे। स्वर्ग कालिया विक्रम बतरा में चल रे शानो। केरळच्या चित्ररथातून आत्मनिर्भर केरळ ते आत्मनिर्भर भारतचा प्रेरणादायी प्रवास उलगडलाय।
भारताची पहिली वॉटर मेट्रो आणि 100% डिजिटल साक्षरता हे केरळचे 2 ऐतिहासिक टप्पे या चित्ररथातून साकारण्यात आलेत. ग्रामीण भागात डिजिटल सशक्तीकरणाचं प्रतीक असलेली सरसू, हरित वाहतूक व्यवस्थेचा आदर्श असलेला वॉटर मेट्रो प्रकल्प या सर्व विकासाच्या मॉडेलचं प्रदर्शन दिसलं. परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम साधणारा केरळचा हा चित्ररथ शाश्वत, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीतील एक भक्कम पाऊल मानला जातोय.